तर अंबरनाथमध्ये शिंदेंच्या विरोधात भाजपनं काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली आहे। शिंदेंची शिवसेनेला दूर ठेवण्यासाठीच भाजपची ही खेळी असल्याचं बोललं जाते। पाहूया। अंबरनाथ नगर परिषदेत भाजपनं काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपनं ही खेळी केली। शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यानं अंबरनाथमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। काँग्रेसच्या मदतीने भाजपला अंबरनाथ नगर परिषदेत बहुमत मिळाले। अंबरनाथ नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 23 नगरसेवक निवडून आले आहेत। भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निवडून आले। मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। ही युती शिंदेंच्या शिवसेनेच्या जिव्हारी लागली। ही अभद्र युती असल्याची टीका शिंदेंच्या शिवसेनेने केली। अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता। भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता। जी बातमी चालू आहे ती एकांगी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितले।